आज आपण स्वरांचे प्रकार बघणार आहोत. ऱ्हस्वस्वर आणि दीर्घस्वर. ऱ्हस्वस्वर म्हणजे काय की ज्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो. उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागणाऱ्यांना काय म्हणायचं? ऱ्हस्वस्वर. आता त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते आहेत ऱ्हस्वस्वर? अ, ई, उ, रू आणि ऋ. तर हे टोटल 5 ऱ्हस्वस्वर आहेत. त्याच्यानंतर ना बघा दीर्घस्वर म्हणजे काय? आता दीर्घस्वर म्हणजे काय तर ज्यांचा उच्चार लांबट होतो म्हणजे किंवा अधिकचा वेळ लागतो उच्चार करण्यासाठी त्यांना काय म्हणायचं? दीर्घस्वर. दीर्घस्वर कोणकोणते आहेत बघा? आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ. म्हणजेच टोटली 7 दीर्घस्वर आहेत. त्याच्यानंतर आहेत संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय की 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. म्हणजे कसं की आता बघा ए कसं बनलेलं आहे? अ प्लस ई किंवा ई ह्याच्यातून ए बनलेलं आहे. आई कशातून बनलेला आहे? आ प्लस ई किंवा ई. अशा प्रकारचे जे हे संयुक्त स्वर आहेत ते बघा 4 आहेत. ओ आहे, औ आहे, हे आहेत. आणि त्याच्यानंतर आहे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय बघा? एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. म्हणजेच कसं? अ, आ म्हणजे एकच उच्चारस्थान आहे ना. ई, ई, उ, उ हे झाले सजातीय स्वर. त्याच्यानंतर भिन्न उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं? विजातीय स्वर. म्हणजे वेगवेगळ्या स्वर आपल्याला वेगवेगळे त्यांचं उच्चारस्थान असणार आहे. अ, ई, त्याच्यानंतर अ, उ, ई, ए असे हे जे आहेत ते विजातीय स्वर आहेत.